नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचे नाव आहे तो भयंकर अनुभव आणि या कथेचे लेखक आहेत पार्थ वानखडे. लेखकाच्या लेखणीला सन्मान देऊन आपण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर तुम्हाला जर या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. त्या दिवशी खूप उकडत होतं. वातावरणातील उष्णता सहन करण्यापलीकडे झाली होती. वातावरणात एक वेगळीच अनुभूती मला जाणवत होती. काहीतरी भीषण, काहीतरी चमत्कारिक, कुठली तरी वेगळीच हुरहुर मनाला लागून राहिली होती. माझ्या ऑफिसचे काम मी लवकरच संपवले. आधीच आग ओकत असलेला सूर्यनारायण, त्यात भर घालणारी माझ्या मनातील ती अनामिक भीती आणि त्यातल्या त्यात मला असह्य होणारा, माझा मनस्ताप घडवणारा तो कंटाळा. माझ्या नशिबातील सर्वात वाईट दिवस असेल तो हाच, अशी कल्पना माझं मन करत होतं. मला काय माहीत होतं, पुढे जाऊन ती कल्पना सत्यात उतरणार आहे. ते काहीतरी भयंकर, अनपेक्षित, आश्चर्यकारक, धक्कादायक, गोंधळून टाकणारं संकट माझ्या नशिबाला येणार होतं. परंतु यापासून मात्र मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. खरं तर एखादा भयंकर अनुभव म्हटला की तो एखाद्या निर्जन ठिकाणी, सुनसान रस्त्यावर किंवा झपाटलेल्या वाड्यात येत असतो. परंतु हे काहीतरी भलतंच होतं. ते काय होतं हे आपल्याला पुढे कळेलच. कसाबसा दिवस संपला आणि अखेरचा एकदाच आम्ही गाडीत बसलो. हळूहळू सूर्यास्त होत होता, परंतु वातावरणातील उष्णता कमी होण्याचं काही नाव घेत नव्हती. तो भयंकर उकाडा सहन करत, गाडीतील कंटाळवाणी गर्दी, तिचा तो कलकलाट झेलत मी गाडीच्या सर्वात मागच्या सीटवर शांतपणे जाऊन बसलो. यावेळी मला माझ्या कामात कुठलीही व्यक्ती नको होती. मला स्वतःला काही वेळ तरी शांत बसून राहायचं होतं. परंतु नशिबाने आज माझी काशी करायचं ठरवलं होतं. त्याला मी तरी काय करणार. खरंच कधी कधी आपल्यासमोर अशी वाईट परिस्थिती येऊन उभी राहते की आपण त्याला काहीच करू शकत नाही. असोत, गाडीच्या मागच्या सीटवर शांतपणे बसलेलो असताना चेहऱ्यावरूनच रहस्यमय वाटणारा एक गृहस्थ माझ्याजवळ येऊन बसला. मी कमालीचा वैतागलो. खरं तर मला इतर व्यक्तींसोबत मिळून मिसळून राहायला आवडायचं. मुळातच मी फार बोलक्या स्वभावाचा होतो. परंतु आज मात्र तशी परिस्थिती नव्हती. काही वेळातच त्या गृहस्थाने बोलण्यास सुरुवात केली. सडपातळ बांध्याचा, थोडासा ठेंगणा असा असलेला तो गृहस्थ दिसायला तर अगदी नीटनेटका वाटायचा. परंतु त्याच्या चेहऱ्यावर असे काही भाव दडलेले होते की त्याच्याकडे पाहून मला कुतूहल वाटत होते. परंतु मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. नेहमीच्या औपचारिक गप्पा आटोपल्यावर मी त्याच्याजवळ त्याच्या उद्योगाची विचारणा केली. तर तो या गाडीने नेहमीच प्रवास करत असतो असे कळले. हळूहळू विरंगुळा म्हणून मी त्याच्या गोष्टींमध्ये रस घेऊ लागलो. आमच्यामधील वातावरण अधिकच खेळीमेळीचे झाले. काही क्षण आधी कंटाळवाणा वाटणारा तो आता हवा हवासा वाटत होता. गोष्टीमध्ये त्याने मला विचारलं, तुमची हरकत नसेल तर जवळजवळ 7 ते 8 वर्षांपूर्वी याच गाडीने प्रवास करत असताना माझ्यासोबत हृदयविदारक घटना घडली होती. तुमची परवानगी असेल तर मी ती कथन करू का? मला कळत नव्हतं काही क्षण आधीच माझ्यासोबत कधी खेळीमेळीने बोलणारा हा अचानक एवढा औपचारिक का बरं बोलत आहे. मी त्याला मानेनेच होकार दर्शविला. ही माझी सर्वात मोठी चूक होती. त्याने पुढे सांगण्यास सुरुवात केली. साधारण 7 ते 8 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी याच गाडीने प्रवास करीत होतो. कमालीची गर्दी होती. आकाशात काळे मेघ दाटले होते. कधीही ते कोसळतील असं वाटत होतं. दिवसभराचे काम आटोपून मी गाडीत बसलो. आज समाधानकारक कामही झाले होते. हातात पुरेसा पैसा होता. एकंदरीत मी फारच आनंदात होतो. दिवसभराचा थकवा आला होता. पोटात पुरेसं जेवण नव्हतं. गाडीत बघता क्षणीच हवेतील गारवा मला सुखावून गेला. खिडकीतून छान थंडगार हवा येत होती आणि मला स्पर्शून जात होती.
मी तसा त्याचा आनंद लुटत होतो. कधी माझ्या नकळत माझा डोळा लागून गेला, मला कळलं सुद्धा नाही. ती झोप कशी सुखाची, समाधानाची होती. त्यात माझं कष्ट दडलेलं होतं. अचानक मला जाग आला, तो एका भयंकर किंकाळीने. अरे बापरे, काय होत आहे? कुठे विरून गेली ती शांतता? कुठे गेली ती स्थिरता? सगळीकडून माझ्या कानावर पडत होते ते भयंकर कलकलाट, जीवघेण्या वेदनांचा आवाज. माझ्या आजूबाजूला हे काय घडत होतं याची मला पुसटशी कल्पना आली होती. काही क्षण आधी मला सुखावून जाणारा तो पाऊस, त्याने आता रुद्रावतार घेतला होता. पुलावरून प्रवास करत असलेली आमची गाडी क्षणात ढासळली आणि ती थेट पाण्यात डुबत होती. प्रत्येक व्यक्ती स्वतःचा जीव वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. मला लवकरात लवकर आत्ताच काहीतरी करावे लागणार होते, नाहीतर माझ्याही जीवावर बेतलं असतं. सुदैवाने गाडीच्या मागच्या सीटवर बसलेला असल्यामुळे गाडीचे आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न मी करत होतो. तेही मोठ्या मुश्किलीने उघडलं. परंतु काही क्षण आधी सुखाचा असलेला दिवस खराब झाला. सर्व काही धुळीस मिळालं. दरवाजा उघडण्याच्या पहिलेच फक्त काही क्षण आधी आमची गाडी पुलावरून पूर्णपणे खाली कोसळली होती. समोर होता तो फक्त मृत्यू. परंतु तरीही मी हार पत्करली नव्हती. माणूस स्वभावाने कितीही भित्र असू दे, परिस्थिती त्याला धीट बनवतेच. तसंच काहीसं माझ्यासोबत घडलं होतं. येथे राहून तर चालणार नव्हतं. अजूनपर्यंत मला कुठल्या प्रकारची हानी झालेली नव्हती. सुदैवाने मी क्षणात स्वतःला खाली झोकून दिलं. मी धाडकन पाण्यावर आदळलो. माझ्या सोबतीला काही मृतदेह माझ्यासोबत वाहून येत होते. मला मुळीच पोहता येत नव्हतं. त्यामुळे काही क्षणातच माझ्या या संघर्षाचा अंत होणार होता. नशीबही किती बलवान असतं ना, त्याला ज्याला वाचवायचं असतं तो कसाही कुठल्याही परिस्थितीत वाचतोच. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असलेल्या एका झाडाचं भलमोठं खोड माझ्या हाताला लागलं. मी कसंबसं त्याला पकडलं. स्वतःला त्याच्यावर पूर्णपणे झोकून दिलं. आता तोच काय तो मला पुढे नेणार होता. माझं जीवन आता फक्त त्याच्याच हाती होतं. माझं मन काही क्षणांसाठी तेथेच विसावलं आणि तेव्हा मला माझ्या शरीरावर होत असलेल्या असंख्य जखमांची जाणीव झाली. ते थंडगार पाणी सतत त्या प्रवाहासोबत वाहत असल्यामुळे थकून गेलेलं माझं शरीर, रुतणारे खडक, त्यांनी केलेला माझ्या शरीरावरील असंख्य जखमा आणि त्यावर मीठ लावत असलेलं ते थंडगार पाणी. परंतु आता तर असल्या गोष्टींची पर्वा करणं चालणार नव्हतं. महत्त्वाचं होतं ते स्वतःचा जीव वाचवणे. त्या झाडासोबत मला आता काही अखंडपणे राहायचं नव्हतं. मी जर तसं केलं असतं तर माझ्या वजनामुळे मीही डुबून गेलो असतो. अशा परिस्थितीत असतानाच माझ्या हाताला काहीतरी थंडगार गुंडाळलं जात आहे असा माझा भास खरा ठरला. मी माझ्यात असलेला होता नव्हता तो सर्वच धीर गोळा केला आणि त्याला निरखून बघितलं. बाप रे, एक भला मोठा नाग माझ्या हाताला विळखा घालत होता. जबरदस्त घाबरलो, परंतु खूप वेळ झाला तरी त्याने मला काही केलं नाही. बहुधा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आला असल्यामुळे त्याला थकवा आला असावा. त्यामुळे मला हानी करण्या इतपत त्याच्यात ताकद नसावी. पुन्हा एकदा माझ्या अंशाचा पारा चुरा होणार होता. मी जर आणखीन काळ तिथे राहिलो असतो तर माझा शेवट निश्चित होता. आज जणू माझं नशीब माझ्यासोबत खेळ खेळत होतं. कधी संकटात टाकत होतं तर कधी अशक्य परिस्थितीमधून मला वाचवत होतं. त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात असताना उताराच्या दिशेला नदीचा किनारा होता. सध्याची परिस्थिती बघता आम्ही त्या दिशेच्या अगदी विरुद्ध दिशेने वाहत चाललो होतो. मी क्षणार्धात निर्णय घेतला. त्या झाडाच्या खोडाला, त्या नागराजाला मी तसाच सोडून दिलं आणि अंगात असलेले होते नव्हते तेवढे बळ एकवटले आणि उताराच्या दिशेने वाहू लागलो. काहीच वेळात मी किनारा गाठला. माझे भान जवळजवळ हरपले होते. तरी मी स्वतःला कसाबसा सावरत मी काठावर पोहोचलो आणि तिथे
स्वतःला झोकून दिलं. मी कुठं आहे याची मला प्रचिती नव्हती, तरी तेथे मला मदत मिळेलच याची मात्र पूर्णपणे खात्री होती. मी जवळजवळ माझी शुद्ध हरकत असतानाच पाण्यातून माझ्याकडे काहीतरी सळसळ करत वाहत येत आहे अशी चेतावणी मला माझ्या ज्ञानेंद्रियांनी दिली. मी थोडं निरखून बघितलं तर पाण्यातून बाहेर आलेले त्या मगराचे डोळे माझ्याकडे टक लावून बघत होते. माझी तर दातखिळीत बसायची राहिली होती. आधी तो भयंकर महापूर, त्यानंतर भेटलेले नागराज आणि हा मगर. आता मला त्याच्या मगर मिठीत घेऊन कायमचा यमराजाच्या मिठीत पाठवण्यास अतिशय उत्सुक दिसत होता. त्याच्यापासून स्वतःचा बचाव नेमका कसा करून घ्यावा हेच मला कळत नव्हतं. त्याची ती भयंकर कथा ऐकून माझ्या अंगावर भीतीने शहारे उभे राहत होते. जणू आपण तसाच अनुभव अनुभवत आहे असा भास मला होत होता. कसा वाचलो असेल त्या महाभयंकर संकटापासून? कुठल्या तरी पद्धतीने तर तो वाचला असेलच, नाहीतर माझ्यासोबत त्याच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचे वर्णन कसा काय करू शकला असता बरं? त्या रहस्यमय व्यक्तीने आपली कथा पुढे सांगण्यास सुरुवात केली. जबरदस्त जखमी अवस्थेत तिथे निश्चित पडून असताना माझ्याकडे 2 डोळे टक लावून बघत होते. माझा चेहरा भीतीने पांढराफट पडला होता. माझे सर्वांग थरथरत होते. अंगावरील जखमा असह्य होत होत्या. त्या अवस्थेत अकराळ विक्राळ मगर माझ्याकडे मी त्याची शिकार आहे या पद्धतीने पाहत होतं. मला लवकरच काहीतरी करावं लागणार होतं, नाहीतर त्या राक्षसासमोर माझी काही धडगत नव्हती. कधी माझं शरीर फोडून तो खाईल याचा काहीच नेम नव्हता. मला स्वतःचा जीव वाचवणे गरजेचे होते. मी कसाबसा उठलो. मला माझ्या मेंदूचे कुतूहल वाटत होते. एरवी कुठल्या गोष्टीला घाबरणारा मी आता या अकराळ विक्राळ संकटाशी झुंज देत होतो. शक्य तेवढा कमी आवाज करत मी हळूच उठलो. तोपर्यंत त्या मगराने आपले शरीर बाहेर काढले होते. आपले सावज टिपण्यासाठी तो हळूहळू काठावर येत होता. त्याला मी केलेल्या हालचालींचा बहुधा काहीच मागमूस नसावा. पुन्हा एकदा मला माझ्या नशिबाचे कौतुक वाटले. समोर एक भला मोठा वृक्ष होता. मला पाण्यात बुडण्यापासून वाचवण्यासाठी सुद्धा झाडच पुढे आले होते आणि बहुधा आताही मला तेच वाचवणार होते. पुन्हा एकदा मी खूप खुश झालो. अंगात होते नव्हते ते सर्व बळ एकवटले आणि अखेरचा त्या झाडावर चढून बसलो. झाडावर चढताना माझ्या शरीराला पुन्हा एकदा खरचटलं होतं. शरीरावर असंख्य जखमा निर्माण झाल्या होत्या. थोडासा अशक्तपणाही वाटत होता, परंतु संकटे संपायची काही नाव घेत नव्हते. हे आपले एकापाठोपाठ एक येत होते आणि मला तडाखा देऊन जात होते. बहुधा माझ्या सहनशीलतेची परीक्षा बघत असावेत. कोण मला किती जास्त विनाश पोहोचवतो याची त्यांच्यात स्पर्धा रंगली असावी. मला माझ्या मनात चालू असलेल्या क्षुल्लक विचारांची पुन्हा एकदा दया आली. वेळ काय, आपण विचार करतोय काय? तो बलदंड मगर आपले भले मोठे शरीर घेऊन किनाऱ्यावर अवतरला होता. त्याचे बटबटीत डोळे भयंकर रागीट झाले होते. त्याची ती नजर पाहून मी जबरदस्त शहारलो. दुसऱ्या क्षणाला त्याचा जबडा उघडला गेला. त्याचे ते टोकदार भयंकर सुळे पाहून माझे अवसान पुन्हा एकदा कुठल्या कुठे पळून गेले. मी झाडाला आणखीनच घट्ट पकडले. तो मगर पुन्हा एकदा झाडाजवळ आला आणि ते झाड त्या अकराळ विक्राळ राक्षसाने गदागदा हलविण्यास सुरुवात केली. त्याचा तो अभूतपूर्व पराक्रम पाहून मी तर चकित झालो. हे प्रचंड झाड ते मुळापासून उकळून काढते की काय असे मला वाटत होते. त्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्याला अपयशी व्हावे लागले. चेहऱ्यावर प्रचंड संताप घेऊन तो परतला. माझ्या नशिबाने पुन्हा एकदा एक भयंकर संकट थोपून धरलं होतं. पुन्हा एकदा मी विजयी झालो होतो. पण हे काय? माझं डोकं गरगरायला लागलं होतं. डोळ्यासमोर प्रचंड अंधारी आली होती. दुसऱ्या क्षणाला मी माझे भान हरपले. त्याचे ते चित्तथरारक अनुभव ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. पुढे काय घडलं हे जाणून घेण्याची मला प्रचंड उत्सुकता होती. तो माणूस त्या निर्जन किनाऱ्यावरून वाचला कसा?
हे मला जाणून घ्यायचं होतं. त्याचे अनुभव कथन थांबले. मी त्याच्याकडे बघणे टाळत होतो. त्याने जेव्हा काही उत्तर दिले नाही तेव्हा मी माझी नजर तिकडे वळवली. दुसऱ्या क्षणाला माझी दातखिळी बसायची राहिली होती. तो रहस्यमय व्यक्ती तिथून अदृश्य झाला होता. माझी शोधक नजर भिरभिरत होती. सीटच्या मागे पुढे सभोवताली मी वेड्यासारखा किंचाळलो. लोकांना प्रश्नांवर प्रश्न केले, परंतु त्यांच्याकडून असला कुठलाच व्यक्ती माझ्या बाजूने बसला होता याचा काही उल्लेख मिळाला नाही. मी संपूर्ण चक्रावून गेलो होतो. क्षणात माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. हृदयात एक वेगळीच वेदनेची कळ दाटून आली. माझ्या श्वासांची गती वाढली. गाडीच्या त्या जमिनीवर माझे शरीर कोसळले होते. काय होतं ते? एखादी अमानवीय शक्ती का वेगळेच काहीतरी? आणि हे असं माझ्याच वाट्याला का बरं यावं? अशा कितीतरी असंख्य अगणित प्रश्नांचा विचार हॉस्पिटलच्या त्या बेडवर असंख्य वैद्यकीय यंत्रांच्या गराड्यात गळून बसलेला मी विचार करत होतो. साथीला होत्या स्वकीयांच्या किंकाळ्या, त्यांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश. आयुष्य स्वतःमध्येच एक रहस्य आहे असं म्हणतात. त्याच्या वाटेवर चालताना कधी, कुठे आणि केव्हा संकट उभे राहील याचा काही म्हणजे काहीच नेम नसतो. संकट काही सांगून येत नाही असंही म्हणतात. ते कसं असेल याचा सुद्धा काहीच नेम नसतो. पण मी अनुभवलेला तो थरारक प्रवास, त्यात मला आकस्मित भेटलेला तो व्यक्ती, त्यानंतर जे घडलं ते आठवून अजूनही काटा उभा राहतो माझ्या अंगावर. एक थंडगार भीतीची लहर अनुभवतो मी. तो प्रकार नुसता आठवला तरी अंगभर विजेचा झटका लागल्यासारखं होतं. मुळात माझ्याच वाटेला हे सगळं का यावं? असंख्य प्रश्न आणि त्या असंख्य प्रश्नांच्या गराड्यात अडकलेला मी, सोबतीला नखशिकांत भीती, कमालीचा एकटेपणा, विचार विचार आणि विचारच. वेळ सर्व जखमांवर औषध आहे असेही म्हणतात. बघता बघता त्या घटनेला 1 वर्ष उलटून गेले. ते जीवघेणे अनुभव कथन, त्या व्यक्तीचा तो चेहरा आणि मग पूर्णपणे अदृश्य झालेला तो व्यक्ती. सर्व काही अगदी रहस्यमय. त्या घटनेला चांगलं 1 वर्ष उलटून गेलं असताना सुद्धा अजूनही तो प्रकार आठवताना माझ्या अंगावर तसाच काटा उभा राहतो. हृदयाचे ठोके वाढायला लागतात. घसा कोरडा पडायला लागतो. काही क्षणासाठी सर्व चेतना बधीर होऊन जातात आणि सर्वांगाचा असा काही थरकाप सुटतो की बस. सलग 2 ते 3 महिने मी उपचार घेत होतो. माझ्या मनावर पूर्णपणे त्या भीतीने कब्जा केला होता. डॉक्टरांनी परिवाराच्या सांत्वन देण्यामुळे मी कसाबसा सावरलो. काही काळापर्यंत थोडासा अबोल असलेला मी आता सावरलो होतो. त्या प्रकाराविषयी विचार न करणे हेच मला पूर्णपणे योग्य वाटत होते. माझ्यातून हरवलेला मी पुन्हा एकदा स्वतःला शोधू लागलो आणि पुन्हा एकदा तेच आनंदी जीवन जगायला लागलो. खरी गंमत तर येथेच होती. आपल्यासोबत घडलेली एखादी घटना जी आपल्याला 3 महिने सतत उपचार घ्यायला लावू शकते, तिला अगदी सहजासहजी कसे विसरणार? तो आघात, त्या भीतीचे माझ्या मनावर उमटलेले पडसाद मी कसे काय बरे पुसून टाकू शकणार? हो, काही अंशी मी यात यशस्वी झालो होतो म्हणा, परंतु एखादी भयान रात्र त्या गोष्टीची मला पुन्हा आठवण करून द्यायची. त्या प्रकाराशी संबंधित असलेले वाईट स्वप्न मला पडतच राहायचे. मी शक्य तेवढे आणि शक्य तितके त्यावर दुर्लक्ष करायचे ठरवले. स्वतःच्या विचारांना नियंत्रणात आणले. आता मी ऑफिसमध्ये कामाला जायला लागलो होतो. आयुष्य पुन्हा एकदा रुळावर यायला सुरुवात झाली होती. दुःख, भय माझ्या आयुष्यातून पूर्णपणे विरून जाऊन त्याची जागा आता अगणित आनंदाने घेतली होती. परंतु एवढ्या सहजासहजी मला जगू देणारं ते माझं नशीबच नाही. हे नशीब माझ्यासोबत विचित्र खेळ खेळत आले होते. कधी मला संकटात ढकलून एकटे सोडून जायचे, तर कधी अगदी अनपेक्षित
संकटातून माझा बचाव करायचे. आता ते माझे शत्रू होते का मित्र याची मला काहीच खात्री नव्हती. कॅलेंडरमधील असाच एक नवा दिवस उगवला. सकाळचे प्रसन्न वातावरण होते. मी आळस देतच उठलो आणि सवयीप्रमाणे कॅलेंडरवर नजर टाकली आणि तारीख बघून भल्या सकाळी थंडगार शहारा माझ्या अंगावर आला. होय, तोच दिवस होता तो, ज्या दिवसाने माझी अशी ही अवस्था केली होती. मला पुन्हा तो भयंकर अनुभव येणार का? माझ्या जीवाला काही धोका तर नाही ना? असे नानाविध प्रश्न माझ्या मनात कल्लोळ करत होते. परंतु याची भनक मी कोणालाच लागू दिली नाही. नेहमीसारखाच तोही दिवस उलटून गेला, पण रात्र ती तर बाकी होती. त्या अंधकाळात माझ्यासाठी काय दडलं होतं कोण जाणे. निवांत झोप दडलेली होती का कायमचा झोपून टाकणारा मृत्यू माझी आतुरतेने वाट बघत होता. दिवसभर माझे कशातच लक्ष लागले नाही. एक वेगळीच उदासीनता माझ्या मनात घर करून बसली होती आणि असे भाव मला तेव्हाच जाणवले होते जेव्हा मी तो अनुभव अनुभवला होता. मृत्यूच्या खाईतून स्वतःला पूर्णपणे बाहेर काढलं होतं. मग आज मला असं का वाटते? आज पण तसंच? नाही, नको तो विचार करायला. मी पलंगावर स्वतःला झोपून दिलं. घड्याळात रात्रीचे 1:30 ते 2 वाजले होते. रातकिड्यांचा भयानक आवाज, टिवटिवीचे केकाटणे, घुबडाचा उदासीन चित्कार, त्या बाजूच्या झाडावरील कावळा त्या रात्रीसुद्धा पंख फडफडत उडून जाणे, त्याच्या येण्याची चाहूल होती ती. पक्ष्यांचा थरकाप, झाडी प्राण्यांची झोपमोड, सावध राहा मानवा, आता आलाय हा प्राणचोर. त्याचे ते मंद गुरगुरणे ऐकून त्या काटेरी थंडीत सुद्धा आजूबाजूला असणारे सर्व कीटक तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. विचार करा, त्या चिमुकल्या जीवांची त्याला बघून अशी अवस्था झाली असेल तर माणसासारखी शरीरयष्टी, थोडेसे लांब हात, त्यातून हळूच डोकावणारे काटेरी पंजे, काटेरी दात, असा एक बिकट अवतार त्या घराचे वॉल कंपाऊंड पार करून थेट घरात शिरला. दुसऱ्याच झेपेत त्याने एक उंच उडी घेतली आणि एका खोलीच्या खिडकीला जाऊन चिटकला. एक चूक, ती चूक त्याला महाभयंकर संकटात टाकून गेली. खिडकी पूर्णपणे उघडी होती. जाळ्यांचा अडसर दूर करायला त्याला काहीच वेळ लागला नसता आणि अतिशय चमत्कारिक पद्धतीने त्याने ते केले सुद्धा. आता तो त्याच्या पलंगाजवळ उभा होता. त्या भल्या मोठ्या घड्याळाची टिकटिक, पंख्याचा आवाज आणि एक जीवघेणी शांतता. मागच्या वेळेस सुटलास, आता सोडणार नाही तुला. सापळ्यात अडकली शिकार तरून, रक्त घेणार त्याचे प्राशन करून, बघ जरा मागे वळून. काहीतरी भयंकर आवाज माझ्या कानावर पडला. मी ताडकन उठून बसलो आणि समोर तो होता. तीच शरीरयष्टी, तोच चेहरा आणि तसेच भयान रूप. ओळखलंस मला? तुझा मृत्यू आहे मी. मागच्या वेळेस सुटलास, आता नवीन पद्धतीने तुझा बळी घेणार. सोडणार नाही तुला. त्याचा तो काळजाला थरकाप उडवणारा आवाज माझ्या कानावर पडला. माझा श्वास वर खाली होऊ लागला. मेंदूला झिंझिण्या आल्या. हृदय अति वेगाने धडधडू लागले. श्वासांची गती अधिक वाढली. माझे सर्व शरीर घामाने निथळू लागले. अंगावर काटे उभे राहिले आणि तशातच माझ्या मानेवर 2 काळेकुट्ट हात येऊन पडले. त्यांचा माझ्या मानेवरील दाब वाढू लागला. मी घरकन माझी मान मागे वळवली आणि त्याचे तीक्ष्ण दात माझ्या नजरेस पडले. ते सुद्धा माझ्या रक्ताचा घोट घेण्यास आतुर दिसत होते. तिकडे माझ्या हृदयातून सुद्धा अतिशय असह्य कळा निघत होत्या. पहिले माझी मान मोडली जाणार की माझं हृदय मी मनात हलकेच विनोद केला. माझी नको ती उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती. चेहऱ्यावर वेदनेची लहर असताना सुद्धा मी हलकेसे स्मित केले. काय होणार होतं पुढे
काही सुद्धा कारण नसताना, कुठलेही शत्रुत्व नसताना माझ्या वाटेवर हे अमानवीय संकट का यावे? आता शरीरभर असंख्य ठिकाणी वेदना जाणवत होत्या. मृत्यू होताना येणाऱ्या वेदनांना मी दुसऱ्यांदा अनुभवत होतो. पहिल्यांदा तर माझा बचाव झाला, पण आता काय? शरीरभर वेदनांचा डोंगर उसळला होता. शरीराच्या कुठल्या भागात वेदना जाणवत आहेत हे सुद्धा कळत नव्हतं. मृत्यू असाच येतो का? अशाच भयान वेदना, असेच भयंकर शहारे मी तरी असाच प्रकार अनुभवत होतो. आता वेदना सहन करण्यापलीकडे गेल्या होत्या. माझे प्राण लवकरात लवकर निघून जाव अशी प्रार्थना करत होतो मी. प्रतिकार तो कसं बरे करणार? संकटच तेवढं अकराळ विक्राळ होतं. आणि मी निद्रिस्त असताना माझ्यावर हा घणाघाती वार झाला होता. कुठल्याही क्षणी आपलं अस्तित्व संपुष्टात येईल असं मला वाटत होतं. आणि त्या परिस्थितीत सुद्धा माझा मेंदू पूर्णपणे कार्य करत आहे. सर्व संवेदनाची जाणीव मला होत आहे. याचाच मला आनंद आणि तितकेच कौतुक वाटत होतं. पुन्हा एकदा माझ्या नशिबाने जोरदार उसळी मारली. अशक्य ते शक्य करून दाखवण्याची ताकद माझ्यात आहे रे बाबा, असे त्याने मला ठणकावून सांगितले. कारण पुढे जे घडले ते आधी घडलेल्या सर्व घटनाप्रमाणेच अगदी अविश्वसनीय होते. त्याचा माझ्या मानेवरील दाब वाढत असताना माझ्या गळ्यातील रुद्राक्षला त्याचा हलकासा स्पर्श झाला. आणि अगदी तोच क्षण पुरेसा होता त्याचा शेवट होण्यासाठी. त्याच्या हातांचा दबाव कमी झाला. त्या लॉकेटमधून एक प्रकाशाचा सोनेरी किरण बाहेर पडला आणि आदळला त्याच्या शरीरावर. पुढं जे घडलं ते माझ्यासाठी सुखद होतं. तो स्पर्श होताच त्याचे शरीर जळून खाक झाले. काळा धूर खिडकीच्या बाहेर निघून गेला. आणि आता पुन्हा एकदा मी त्या खोलीत एकटाच होतो. जे काही घडलं होतं ते फक्त काही क्षणातच घडलं होतं. माझ्या कल्पनेच्या पलीकडचं, माझ्या विचारशक्तीच्या पलीकडचं. गेल्या वर्षी याच दिवशी आणि यावर्षी सुद्धा याच दिवशी माझ्यासोबत असं का घडून जावं? मृत्यूला दोनदा अनुभवून मी बाहेर पडलो कसा? का घडते हे माझ्यासोबत? पुन्हा एकदा असंख्य प्रश्नांच्या विचारात मी गुंतून गेलो होतो. कमी झालेल्या हृदयाच्या वेदना पुन्हा एकदा वाढायला लागल्या होत्या. श्वासांची गती पुन्हा एकदा वाढायला लागली होती. माझा श्वास पुन्हा एकदा कोंडत होता. मी पुन्हा एकदा कोसळत होतो. माझ्या पापण्या हळूहळू मिटल्या जात होत्या. आणि मला शेवटचे जे दृश्य दिसले ते माझ्या बचावाचे कारण होते. मी घाईघाईने ऑफिसच्या बाहेर पडलो. मित्रांच्या सांगण्यानुसार इथे एक पुरातन मंदिर आहे असे मला कळले. मी किती उतावीळ आणि उत्सुक आहे याचा तुम्हाला चांगलाच प्रत्यय आला आहे. वेळ होत असून सुद्धा मी तिथे निघालो. मला काय माहित होतं हा जास्तीचा वेळ माझ्या आयुष्याची वेळ वाढवणार आहे. दर्शन घेतलं आणि क्षणभर शंकराच्या मूर्तीकडे पाहतच राहिलो. मला काय माहित होतं माझी हीच भक्ती माझ्या किती कामी येणार आहे ते. समोरच ध्यानमग्न असलेले बाबा होते. मी त्यांना सुद्धा नमन केले आणि क्षणार्धात त्यांनी आपले डोळे खाडकन उघडले. त्यांच्या हातात रहस्यमयरित्या एक रुद्राक्ष आला. मी त्यांच्या पाया पडलो. त्यांनी माझ्या गळ्यात रुद्राक्ष घातला. हा रुद्राक्ष सोबत ठेव मुला, परमेश्वर तुझे रक्षण करो. त्यांचे ते गुड बोलणे मला तेव्हा उलगडले नव्हते, परंतु कोण जाणे का मी तो रुद्राक्ष माझ्याजवळ जपून ठेवला. आणि तोच माझ्या बचावाचे कारण ठरला. त्याच्या ऊर्जेमुळे पहिल्यांदा तो माझ्यापासून दूर गेला आणि दुसऱ्यांदा त्याचा अंत झाला. माझी अति उत्सुकता, अति उतावळेपणा माझ्यावर संकट घेऊन आले होते. कुठली तरी अमानवी ताकद तिच्या जगातून येथे मुक्त झाली होती आणि माझ्या उत्सुक मनावर ताबा घेऊन मला घाबरवून माझा बळी देऊन स्वतःला शक्तिशाली बनवू पाहत होती. मी मनोमन त्या बाबांचे आभार मानले. अतिविचारांमुळे मला ग्लानी आली होती. माझ्या मनातील विचारांचा कल्लोळ शांत झाला होता. सलग 1 वर्षाने हे महाभयंकर कोडे यशस्वीरित्या उलगडले होते. आता मी पूर्णपणे निश्चिंत होतो.
मनातील सर्व शंका दूर झाल्या होत्या. काही दिवस उपचार आणि आता मी पूर्णपणे ठीक होणार होतो. पण एक गोष्ट होती, ती अमानवीय ताकद आणि तिच्यासोबत मला आलेला तो भयंकर अनुभव चिरंतर माझ्या स्मरणात राहणार होता. एक सुखद आणि तितक्याच भीतीदायक आठवणींचा कप्पा बनून. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.